ओके, आपण स्टार्ट करूया. पीपल विल कीप ऑन जॉइनिंग. सगळ्यांना स्क्रीन दिसते का इकडे? हो सर, व्यवस्थित दिसते. स्क्रीन दिसते ना प्रॉपरली? हो, एकदम व्यवस्थित. ओके. हे बघा, मी डॉक्टर परेश कंथारिया, सर्व्हिलन्स मेडिकल ऑफिसर मुंबई, आणि लास्ट 30 वर्षापासून काम करतोय फॉर पोलिओ एरॅडिकेशन अँड व्हेरियस डिझीजेस लाईक मिझल्स त्याच्यासाठी मुंबईमध्ये. आणि आता हे जे पब्लिक हेल्थ इमर्जन्सी आली आहे त्याच्यासाठी वी फ्रॉम WHO आर सपोर्टिंग गव्हर्नमेंट अँड BMC इन कोरोना व्हायरस. तर आता सगळेजण प्लीज माईक तुमचा म्यूट करा सो दॅट डिस्टर्बन्स होणार नाही. आणि कोणाला क्वेश्चन्स असेल तर आपण लास्ट मध्ये डिस्कस करूया किंवा मध्ये मी अनम्यूट करेल तेव्हा यू कॅन आस्क मी. ठीक आहे, आपण थोडं कोरोना व्हायरस बद्दल जरा बोलूया. इट्स अ न्यू व्हायरस, पण कोरोना व्हायरस काही नवीन नाहीये. इट इज ऑलवेज बीन फाउंड इन ॲनिमल्स. कोरोना व्हायरस सारखं म्हणजे तो जो व्हायरसचा टाईप आहे त्याची आजार आधी पण झाली आहे. वन वॉज सार्स, लोकांनी ऐकलं असेल, and another one is MERS. SARS पण it was somewhere in China, आणि MERS जे आहे मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम ते झालं होतं गल्फ कंट्रीज मध्ये. इट वॉज मोस्टली फ्रॉम कॅमल्स आणि SARS वॉज मोस्टली फ्रॉम बॅट्स. हा कोरोना व्हायरस पण आहे. इट इज अ सब टाईप ऑफ कोरोना व्हायरस आणि याला आपण नाव दिलं आहे SARS-CoV-2. म्हणजे व्हायरस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस डिझीज इज SARS-CoV-2, आणि त्याने होणारे जो डिझीज आहे त्याला आपण नाव दिलं आहे COVID-19. SARS-CoV-2 का नाव दिलंय? कारण इट इज समवॉट जेनेटिकली सिमिलर टू SARS व्हायरस, आणि COVID-19 बिकॉज कोरोना व्हायरस इन्फेक्शन 2019 मध्ये आपल्याला पहिलं सापडलं होतं, त्यामुळे COVID-19. फर्स्ट इट वॉज फाउंड इन चायना आणि हळूहळू वाढत गेलं. then Thailand, Malaysia, and finally now I think all the countries of the world are affected. Okay. एक पण कंट्री आय डोंट थिंक बाकी असेल, म्हणजे मला तर आठवत नाहीये. नॉर्थ कोरिया इज नॉट रिपोर्टिंग एनी केस, पण माहित नाही म्हणजे तिकडे केसेस आहेत की नाही. डायरेक्टली आपण येऊया, व्हॉट इज अ CCC, कोविड केअर सेंटर. आता हे कोरोना व्हायरस इन्फेक्शन जो आहे COVID-19, याच्यामध्ये there are patients ज्यांना asymptomatic असतात, there are some patients who are symptomatic, and there are some patients ज्यांना जास्त symptoms असतात. त्यामुळे BMC मध्ये आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या गाईडलाईन्स मुळे त्यांनी कोविड केअर सेंटरला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलं. वन इज कोविड केअर सेंटर CCC, आणि आय थिंक तुम्ही सगळे CCCचेच आहेत. ओके, त्याच्यामध्ये कोविड केअर सेंटरला त्यांनी अजून 2 पार्ट मध्ये डिवाइड केले CCCला, 1 आणि 2 मुंबईमध्ये खास. तर 1 is context of positive cases, 2 is asymptomatic positive patient without comorbidity, आणि age less than 60 years. So I think it is clear तुमच्याकडे जे पेशंट येणार आहे ते CCC 2 चे आहेत, asymptomatic positive patient without comorbidity and age less than 60 years. Second is DCHC, Dedicated COVID Health Center, ज्याच्यामध्ये आपण सस्पेक्ट अँड कन्फर्म केसेस क्लिनिकली असाइन्ड एज मॉडरेट. मॉडरेट म्हणजे थोडंफार त्यांना सिम्पटम्स असेल, कफ, फिवर वगैरे असणार. आणि लास्ट इज DCH, दॅट इज डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल, समथिंग लाईक नायर आहे, KEM आहे, नंतर गिवन 7 हिल्स हॉस्पिटल, असे खूप सारे हॉस्पिटल्स आहेत मुंबईमध्ये विच आर TCH. त्याच्यामध्ये आता सस्पेक्ट अँड कन्फर्म क्लिनिकली केसेस असाइन्ड एज सिव्हिअर, दोज आर विच आर सिव्हिअर केसेस. एक बघायचं आहे की तुमच्याकडे जे फॅसिलिटीमध्ये आय हॅव सीन सम फॅसिलिटीज ऑफ CCC ज्याच्यामध्ये सस्पेक्ट केसेस पण ठेवतात आणि कन्फर्म केसेस पण ठेवतात. त्याच्यामध्ये एक प्रिव्हियस स्लाइड मध्ये देर इज वन सेंटेन्स, कॉन्टेक्स्ट ऑफ पॉझिटिव्ह पेशंट. व्हॉट इज अ कॉन्टेक्ट ते आपण नंतर डिस्कस करूया. ओके, so again to summarize, it will offer care only for cases that have been clinically mild. कुठल्या पण पेशंटला काही पण प्रॉब्लेम झाला तर इट हॅज टू बी इमिजिएटली शिफ्टेड टू अ
DCHC or a DCH depending on the severity of the म्हणजे काय त्यांना प्रॉब्लेम असेल तर. आणि प्रत्येक सीसीसी मध्ये देअर शुड बी अ बेसिक लाईफ सपोर्ट ॲम्ब्युलन्स. नसेल तर आय थिंक वी विल डिस्कस विथ MOH. आता क्लिनिकल क्रायटेरिया आपण बघूया फॉर सीसीसी. केसेस प्रेझेंटिंग विथ फीवर और URTI, influenza like illness. Patient will be tested for COVID-19 and till such time the result is available, they will remain in suspect cases. म्हणजे सस्पेक्ट केस असेल, इन्फ्लुएन्झा आणि fever with ILI सारखे symptoms असेल तर they will be treated as suspect. Once they are confirmed, they are shifted to COVID care center. If test is negative, patient will be given symptomatic treatment and discharged. Yeah. If any patient admitted to COVID care centers qualify for more severe किंवा moderate, तर त्यांना आपण immediately shift करणार आहोत. तर अगेन टू टेल यू की तुमचं सीसीसी मध्ये इफ देर आर एनी पेशंट ज्यांना मॉडरेट किंवा सिव्हिअर सिम्पटम्स असेल तर they should be shifted to DCH or DCHC. This is one of the most important things जे तुम्हाला समजायला पाहिजे. हाय रिस्क कॉन्टॅक्ट अँड लो रिस्क कॉन्टॅक्ट. तर आपण थोडं आपल्याकडे पहिली जे केस आली होती इंडियामध्ये, इट वॉज फ्रॉम केरला. 3 केसेस पॉझिटिव्ह आले होते. त्याच्यानंतर तुम्हाला माहित असेल की जे विना वर्ल्ड ग्रुप होता, आय थिंक जयपूरचा काहीतरी इटलीचा ग्रुप होता, दे केम पॉझिटिव्ह. आपण पेशंटला कसं शोधतो, हाऊ वी ट्रॅक और ट्रेस द पेशंट. तर समजा कुठल्या तरी एक व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे तर त्याला आपण हिस्ट्री विचारतो फॉर लास्ट 14 days. नाउ वाय 14 days इज इम्पॉर्टंट? बिकॉज द इन्क्युबेशन पिरियड जे आहे इट इज समवेअर अराउंड 14 days. मॅक्सिमम इन्क्युबेशन समवेअर अराउंड 14 days. तर त्या पेशंटला आपण विचारणार की लास्ट 14 days मध्ये वेअर हॅव यू ट्रॅव्हल्ड, कुठे कुठे गेला आहे. अँड बेस्ड ऑन द हिस्ट्री गिव्हन बाय दॅट पर्सन वी विल टेक हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट. सो आपण जस्ट बघूया पॉइंट वाईज. हाय रिस्क कॉन्टॅक्ट म्हणजे you have touched the body fluid of the patient without a PPE. आणि PPE म्हणजे होल PPE नाही. PPE काय आहे ते आपण नंतर डिस्कस करूया. Had direct physical contact with the body of the patient including physical examination without PPE. Touched or cleaned linens म्हणजे त्यांचं चद्दर वगैरे किंवा कपडे आपण धुतले, डिसीज धुतले without a PPE. Living in the same household and even in close proximity with a confirmed case or passenger in close proximity who have later tested positive. Okay. So in short, जो पॉझिटिव्ह पेशंट आला आहे त्याचा आजूबाजूला येणारे क्लोज कॉन्टॅक्ट मध्ये येणारे ते ऑल आर हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स. ओके. फॉर एक्झाम्पल तुम्ही एका घरामध्ये राहत असेल तर त्या घरामध्ये ऑल द फॅमिली मेंबर्स विल बी युअर हाय रिस्क कॉन्टॅक्ट्स. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक 10वीचा बच्चू पॉझिटिव्ह आला होता वाईल गिव्हिंग द एक्झाम. तर अख्खा क्लासरूम पॉझिटिव्ह हाय रिस्क कॉन्टॅक्ट नाहीये. तर आम्ही काय केलं की तो बच्चू जिथे बसतो त्याचा 2 सीट पुढे 2 सीट मागे 2 सीट साईडला त्या सगळ्यांना आपण हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये दिला आणि बाकीचे जे आहेत दे बिकम अ लो रिस्क कॉन्टॅक्ट. सो नाउ व्हॉट इज अ लो रिस्क कॉन्टॅक्ट? दे हॅव शेअर्ड द सेम स्पेस, ओके, और ट्रॅव्हल्ड इन द सेम एन्व्हायरमेंट. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार. आमचा एक पेशंट पॉझिटिव्ह आला आणि ही हॅड गॉन टू गुजरात फॉर अ एंगेजमेंट. तर ते एंगेजमेंट मध्ये सगळे व्यक्ती जे होते दे ऑल वर लो रिस्क कॉन्टॅक्ट. सो आय थिंक इट इज क्लिअर टू यू व्हॉट इज अ हाय रिस्क कॉन्टॅक्ट अँड अ लो रिस्क कॉन्टॅक्ट. नंतर आपण डिझीज एपिडेमिओलॉजी बघूया. आपण काही एकदम डिटेल मध्ये जाणार नाही, बट यू नो इट इज SARS-CoV virus and the infection is COVID-19. So how it is spread? Now this is very important. If this slide you understand, then I think you have understood how to prevent yourself. So it is spread by infected droplets, aerosols or contacts. आपण स्टेप वाईज बघूया. समजा एक व्यक्तीला शिंक आली किंवा तो खोकला तर ते ड्रॉपलेट न्यूक्लियर ट्रॅव्हल करणार आणि ट्रॅव्हल समवर अराउंड 1 मीटर. त्यामुळे आपण जे सांगतो ना की डिस्टन्स आपण 1 मीटर ठेवायचं. नंतर एरोझोल्स इज मोस्टली एरोझोल जनरेशन प्रोसिजर्स वगैरे जे असतात, इंट्युबेशन तुम्ही करतात वगैरे, तेव्हा तो स्प्रेड होऊ शकतो. आणि देन कॉन्टॅक्ट हँड सर्फेसेस. फॉर एक्झाम्पल समजा मला आता शिंक आली आणि
माझ्या समोर एक टेबल आहे, तर ते ड्रॉपलेट्स जे आहे इट विल लँड ऑन द टेबल आणि टेबल वरती इट विल रिमेन फॉर सम टाइम. इट विल रिमेन फॉर सम टाइम डिपेंडिंग ऑन द टाइप ऑफ थिंग इट इज. ओके, समजा दुसरा एक व्यक्तीचा हात त्या टेबलावरती पडला आणि मला, इफ आय एम कोविड पॉझिटिव्ह, दुसरा एक व्यक्तीचा हात त्या टेबलावरती पडला, द व्हायरस विल बी इन युअर हँड्स. And if that person touches his face without washing it, then the virus will go in our system. So the best way to prevent this infection is hand wash. मी 10 वेळा किंवा 20 वेळा रिपीट करणार या ट्रेनिंग मध्ये, हँड वॉशिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज रिअली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, आता सर्वाइव्ह आउटसाइड द बॉडी किती दिवस आणि कुठे कुठे करणार? सो for 1 to 2 days on non-porous surfaces, 8 to 12 hours on porous surfaces. Currently हे information आहे, पण it is not very clear. These are some assumptions. कारण नवीन disease आहे. I will tell you something which is today आणि उद्या I think this thing might change. So on an average you think around 1 ते 2 दिवस it remains on a non-porous surface. Porous surface वरती 8 to 12 hours. And we have discussed this 2 to 14 days. त्यामुळे the period of history which we take it and आपण किती दिवस पेशंटला ठेवतो तिकडे, that is ranging for 14 days. Okay, तर 14 days isolation and then 14 days home quarantine. Regarding severity of the illness, this is the data I think which is from CDC. तर याच्यामध्ये most of the cases are mild. So 81% are mild, 15% are severe आणि 4% are critical. तुम्ही बघितलं असणार त्या केसेस मध्ये ज्या मोस्ट ऑफ द केसेस त्यांना जास्त काही सिम्पटम्स वगैरे नाही आहे. सम आर असिम्प्टोमॅटिक ऑल्सो. सो घाबरायची गरज नाही आहे. शुड नॉट पॅनिक फॉर दिस डिझीज, बट देन अगेन वी हॅव टू टेक प्रिकॉशन्स. प्रिकॉशन्स घेतलेच पाहिजे, नाही तर केसेस विल इन्क्रीज. पॅटर्न ऑफ डिझीज प्रोग्रेशन, सिव्हिअर, क्रिटिकल, कॉमन, माइल्ड. हे बघा रिकव्हरी रेट याचे जास्त आहे. देर आर इवन क्रिटिकल पेशंट रिकव्हर होत आहे, सिव्हिअर पण रिकव्हर होत आहे, आणि डेथ्स आर व्हेरी लेस. आणि खासकर आपल्या कंट्रीमध्ये कम्पेअर्ड टू युरोपियन कंट्रीज, आपल्या कंट्रीमध्ये डेथ्स आर व्हेरी लेस. नेक्स्ट टॉपिक आपण जे घेऊया दॅट इज, आय थिंक याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत काय कोणाला? पीपल कॅन आस्क मी क्वेश्चन्स. Hello. No, sir. Anybody having questions still here? Sir, can you hello? हाँ बोला. Sir, can you explain LRC a little more in detail? I will write it and then we will discuss these questions later. What is that? LR? Low risk contact, sir. Low risk contact. Okay, low risk contact. Anybody else? So I had a question over here for admission criteria for CCC2. DCC, there are CCC2. Yeah. So where we were working earlier, there are patients who are 70 and 75 years old who are sent over there. So although do we have to reject such admissions, or how do we proceed ahead? Okay. Admission criteria for CCC2. Anything else? Anybody? Any अजून पण आपले स्टाफ नर्स वगैरे मध्ये असेल त्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे असेल? I will answer the low risk context question as well. So either please mute over this table. So I think this is the slide, low risk contact. Yeah, low risk contact means जो पॉझिटिव्ह पेशंट आला असेल त्याचा आजूबाजूला पण हाय रिस्क मध्ये बसत नाहीये. पण फॉर एक्झाम्पल तो व्यक्ती एका केमिस्ट शॉप मध्ये गेलाय, केमिस्ट शॉप मध्ये गेला पण ही हॅज नॉट टच द पर्सन हू हॅज गिव्हन हिम मेडिसिन्स आणि टेबल वरती ठेवली. तर केमिस्ट शॉपचे जे जवळचे जे लोक आहेत दे माइट बिकम अ लो रिस्क कॉन्टॅक्ट. वी आर नॉट गोइंग टू डू एनिथिंग फॉर द लो रिस्क कॉन्टॅक्ट, पण त्यांचं आपण लिस्टिंग करणार आहे बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन गिव्हन बाय द पेशंट. वी विल लिस्ट द पेशंट आणि आपण त्यांना सांगणार की बाबा तुम्हाला काही पण इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस किंवा फीवर किंवा सर्दी कसे काही पण आलं
you have to please report to us immediately to the nearest government center. Yeah? आणि मुंबईमध्ये there are health posts and dispensaries जिथे ते report करू शकतात. अच्छा, regarding the second question, which is admission criteria for CC2, CCC, I think we are keeping only people who are less than 60 years. काही नवीन चेंजेस आला असेल तर I will just get back to you. Okay? Am I clear? No, you're clear. There are guidelines there already, but as a on-duty medical officer, do I have the power to reject a person falling in this criteria? No. Please tell me your name. I will get back to you. This is Dr. Shirish. Doctor Shirish. Shirish, no? Yeah. You are from which center? Currently, I am at Rani Sati Isolation Center, P01. Rani Sati. Okay, I will get back to you very soon. Okay, Doctor. Can we admit ANC patient with the CC1? थोड़ा जरा जोरात बोला ना प्लीज मला. Sir, can we admit ANC patient? ANC patient. Yeah. Okay, ANC. अजून एक क्वेश्चन ना. I will get. You are Doctor. ANC and PNC also. Sir, I am Dr. Okay. Priyanka Kamli. ANC and PNC. You are Priyanka, na? Yes, sir, Priyanka. From? Sir, I am from BMC only. You know me, sir. Oh. Dr. Pardon? Priyanka Kamli, sir. हा Dr. Priyanka Kamli, sir. कुठून आहे? I am sir BMC मधून आहे sir. हा हा सर आता सध्या मी राणी सतीला ना हा. आता सध्या मला राणी सतीला इंचार्ज म्हणून दिलंय. ठीक आहे. सो राणी सती has two questions. बरोबर? या सर. Okay. Doctor, one more Parish, one more question regarding comorbid conditions. So if there is any comorbidity, and if, for example, diabetes or hypertension, and the patient is not taking any medications, might have stopped the medication. So in such cases also, what is the criteria? Please refer the patient to the higher center. Discuss with the MOH regarding these patients. Sure. Comorbid condition should not be kept. I just understand one thing. I will get back to the your questions, but CCC is only for people who are asymptomatic or mildly symptomatic. So I'll tell you where my you might queries end up are in coming. trouble keeping the patients over here. Yeah. We have faced such things. That's the reason why I'm asking you that question. It's really a very good question. So please, if you get a patient, discuss with the MOH or the surveillance medical officer of that ward. And I think you might be having the MOH's number, Dr. Rujita Baraskar and Dr. Azhar. He is the AMO surveillance. I hope you have all the numbers. Yeah. So any questions on the transmissibility of this? People can unmute themselves for questions. आपले स्टाफ नर्स वगैरे पण असेल त्यांना पण काय विचारायचं असेल तर you can unmute yourself, otherwise I will go ahead. So I think थोडं पुढे बघूया. Triagen early ट्रायज मध्ये सगळ्यांना माहिती आहे, दिस इज ऍक्च्युअली नॉट फॉर यू, पण तुमचा CCC मध्ये ट्राय टू सी टू इट दॅट पेशंट्स जे एंट्री करणार, देयर इज अ डिफरंट वे फ्रॉम वेअर द पेशंट एंटर्स अँड डिफरंट वे फ्रॉम द अदर पीपल एंटर. ओके, पेशंट सिटिंग वगैरे तर नाहीच असणार, पण सी टू इट दॅट there is a different entry point for different type of for the staff, for the doctors and for the patient. If it is not there, then I will have to really visit your CCC and do it. Yeah. Okay. In hospital admission or the CCC admission, just see to it that equipment should be of single use. For example, जेव्हा जेवण वगैरे त्यांना देत आहे, तर I think it is packed and it should be packed lunch वगैरे असेल तसं काही provision असेल तर बरं आहे. Avoid transmitting the patient if necessary. If you want to transport the patient somewhere else, so please wear appropriate PPE. So PPE काय ते आपण नंतर डिस्कस करूया, पण याच्यामध्ये एक शब्द आहे, please wear appropriate PPE. Limit the number of healthcare workers, visitors and family members. I don't think we allow any family members, but don't see to it that nobody comes there. All persons entering the patient room should be recorded for contact tracing. Yeah? What is infection prevention control? आजचा आपला मेन टॉपिक आहे IPC, and what is infection prevention control?
त्याच्यावरती डिस्कस करूया. Who is at risk of getting the infection? So I think you have seen that everybody is at risk. Okay, सगळ्यांना रिस्क आहे. I travel in a vehicle, official vehicle. माझा ड्रायव्हरला पण my driver is also positive, so I was also at risk. Luckily, I came negative for both the samples, but then everyone is at risk. So IPC strategies मध्ये ensure triage and early recognition. So this is not for you, but otherwise, प्रत्येक hospital मध्ये there should be a separate dedicated place for all these types of patient having severe acute respiratory illness or ILI type illness. They should be a separate entry for them. There should be early recognition and source control. Standard precautions मध्ये आपण one by one बघूया. Hand hygiene, respiratory hygiene, PPE according to risk, injection practices. I don't think तुम्ही CCC मध्ये injections वगैरे देत असणार. Safe handling of and cleaning the equipments, environmental cleaning, कपडे वगैरे कसे धुणार आणि waste management. So first point आहे hand hygiene. This is one of the most important part which is not followed properly, and it should be followed properly to prevent the spread of infection. Now our hands are the main thing to transmit anything. So this is WHO 5 moments. If you see a patient, when are you supposed to do a hand hygiene? First is before touching the patient. Second is before doing an aseptic procedure. You are not doing in CCC, but you should know about this. Third is after body fluid exposure risk, after touching the patient and after touching the patient's surroundings. The last one is very important. After touching the patient's surrounding, म्हणजे आजूबाजूचा काय आहे, समजा टेम्परेचर चार्ट आहे किंवा काय तुम्ही टच केलं तर those also, after that also you have to do a hand hygiene. Now hand washing मध्ये these are the areas which are most frequently missed. त्यामुळे there is a way how you are supposed to do hand hygiene. So please remember this. Suman M. Suman M याचे पॉइंट्स दिले आहेत. One is सरळ, सीधा. Second is ulta, U. Third is muthi. Fourth is angutha, A. 5 is nakhun, nak. And 6 is mangat. You have to do this religiously to prevent yourself and our family members also, to prevent the spread of infection. I think please हे slide सगळेजण बघून घ्या. This is a very important slide. And if we are using a alcohol based hand rub, म्हणजे hand sanitizer वगैरे use करत असणार, you have to do your hand rub for at least 20 to 30 seconds. If you are using soap and water, then it has to be at least 60 seconds. Okay. Am I clear? I think please, I want a response on this because this is very important. Yes, sir. Yes, sir. आणि Yes, एक sir. प्लीज सगळ्यांना सांगतो, यू कॅन अनम्यूट Yes, युअरसेल्फ. मला याच्याबद्दल जरा डिस्कस करायचं. सगळेजण अनम्यूट करा. डॉक्टर कोमल गुप्ता, डॉक्टर शिल्पा वर्मा, गॅलेक्सी 7 प्राइम, ज्योती दुबे. प्लीज हॅव यू अंडरस्टूड दिस? Yes, sir. Yes, sir. तुम्हाला एकच सांगायचं आहे की हे सिम्पल, मी तुम्हाला आधी सांगितलं की माझा ड्रायव्हरला झाला होता, मला नाही झाला. द ओनली थिंग विच आय वॉज डुईंग वॉज हँड सॅनिटायझिंग 10 to 15 times. अरे मला आठवत नाही किती वेळा केला. सीधा, उल्टा, मुठ्ठी, अंगूठा, नाखून और मनगट. एनीबडी कैन आंसर दिस क्वेश्चन. सॅनिटायझर असेल तर किती सेकंड करणार हे? 20 seconds. 20 to 30 seconds. आणि सोप अँड वॉटर असेल तर 60 seconds. सेकंड म्हणजे 1 minute. प्लीज कीप ऑन डुईंग दिस. फक्त हातावरती सॅनिटायझर घ्यायचं आणि त्याला थोडं 1 सेकंड 5 सेकंड रब करायचं, त्यानी व्हायरस जाणार नाही. कारण कसं आहे ना, आपण खूप सारं वी डू मेनी थिंग्स, पण हे जे सिम्पल आहे प्रिकॉशनरी मेजर ते आपण करत नाही. अँड दिस इज वन ऑफ द रिझन वाय दिस व्हायरस हॅज स्प्रेड सो फास्ट. ओके, एम आय क्लिअर? Yes, Yes, sir. सगळेजण स्वतःला म्यूट करा, मग आपण स्टार्ट करूया परत. थँक्यू. This is the same thing.
नंतर आहे रेस्पिरेटरी हायजीन. इट शुड बी फॉलोड बाय एव्हरीबडी. आणि आय थिंक तुमचे जे पेशंट पण आहे त्यांना पण तुमचं काही सीसीसी मध्ये काही ऑडिओ सिस्टम असेल तर बोला जरा सगळ्यांना. बिकॉज पेशंट इथून डिस्चार्ज होणार तर घरी पण ते कसं बिहेव करणार, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वी हॅव टू ट्रेन ईच अँड एव्हरीबडी की स्नीज कसं करायचं. एकदमच घाई आली आणि काय टिश्यू पेपर किंवा काही नॅपकिन नाही सापडलं तर आपण आपला एल्बोला फ्लेक्स करून स्नीज करायचं. समजा तुमच्याकडे टिश्यू पेपर असेल तर प्लीज यूज अ टिश्यू पेपर ओनली फॉर वन्स. आणि त्याच्या नंतर डिस्कार्डिंग द टिश्यू पेपर इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याला क्लोज्ड बिन मध्ये डिस्कार्ड करायचं. अगेन रिपीटिंग, क्लोज्ड बिन मध्ये आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे. समजा तुमचा स्वतःचा रुमाल असेल तर प्लीज यूज दॅट रुमाल ओनली फॉर युअर सेल्फ. घरी गेल्यावर तो रुमाल डायरेक्ट बाथरूम मध्ये धुवायला गेला पाहिजे. आणि स्नीज वगैरे झाल्यानंतर प्लीज वॉश युअर हँड्स, क्लीन अँड वॉश युअर हँड्स. सो याच्यामध्ये एक व्हिडिओ आहे ते आपण लास्ट मध्ये बघूया. ओके, प्रिन्सिपल्स फॉर युझिंग अ पीपीई. PPE kit is a full kit. Okay, so before using a PPE, त्याच्यामध्ये you have to clean your hands or sanitize your hand before wearing each and every component of PPE. Yeah? आपण व्हिडिओ आधी बघूया का जरा, चालेल? Yes, sir. या आपण व्हिडिओ बघूया. ओके, दिस व्हिडिओ इज फॉर अ होल PPE किट कशी घालायची. 14 मिनिटाचा व्हिडिओ आहे. मला जिथे जिथे लागला आय विल जस्ट फॉरवर्ड इट. Just hold for 1 minute. दिसतंय व्हिडिओ सगळ्यांना, आला काय? No, sir. No, sir. व्हिडिओ आला? No, sir. No, no. 1 second. I'll just try to do it again. आता आला व्हिडिओ? No, sir. No. आता आला व्हिडिओ? याचा No. मध्ये एक बघा, बिफोर स्टार्टिंग डॉनिंग अँड डॉफिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कधी कसं घालायचं आणि कसं काढायचं, तर तुम्ही मध्ये मध्ये फास्ट फॉरवर्ड करणार, चालेल? Okay, sir. या, ठीक आहे. Video is not visible. ऐकायला येतंय व्हिडिओचा कंटेंट? सर नाही, व्हिडिओ video चालू येत नाही नाही. झाला. काय बोलताय? व्हिडिओ चालू नाही झालाय सर. You will have to सर स्टॉप शेअर करा आणि Dr. Paresh, त्याच्याऐवजी हा. तो व्हिडिओ Dr. Paresh, हा, you will have to stop sharing your current screen and then start the I'm doing share the screen same and thing. share the video. Yeah, it started. Now you can share the video. Started? Yes, sir. No, not yet. No, sir. No, it has not started. एक सेकंड. तोपर्यंत बाकी Now is सगळ्यांनी it started? सगळ्यांचेच माईक चालू आहेत. No, Now is sir. it started? No, No, sir. sir. परत फोल्डर शेअर झालाय. फोल्डर शेअर You झाला. you play the video and then you share the screen and then open that video. You play the video now on your PC, pause it, and then share the screen and select the video.
Hello. Hello. Last thing. કઈ તો કર્યું હશે તમે. Hello. Hello. Yeah, sir. I think there is a problem in this video thing. I will explain you regarding that. Now, regarding PP, I just want to tell you there is no need of all of you to wear a whole set of PP every time. The most important thing which we are using, which we should do regarding preventing ourselves, is use of mask and hand hygiene. So mask is also not self-sufficient. Okay, you have to do your hand hygiene properly. Alone mask is not useful. Yeah. इनकरेक्ट यूज ऑफ मास्क आपण काय करतो माहिती परत परत ते मास्क काढत राहतो त्याच्यातनं मोबाईल घुसवणार we will keep on touching the mask. That is not going to help. So whenever you are when are we supposed to wear any of the component of PP? समजा तुम्ही एका एरिया मध्ये जाताय where the patients are kept, तर तेव्हा when you enter inside, that time you have to wear your mask and gloves. Once you come out of that area, those, if the masks are disposable, should be discarded. If you are sitting in your OPD, that time you should use your mask properly. But if you are going to the, yes, Dr. Sneha, any questions? So actually you have shared the screen and it's your email, sir. Huh? It's not the PPT, it's the email. You will have to open the PPT and then start sharing. Yes, yes, sir. It has come? Yes, it has come. Thank you. Yeah, it has come. Yeah. So I hope we understand how to use a mask. Am I clear to everybody? Because it's a very important thing. You can unmute yourself and we can discuss on this. How to use a mask. Can you repeat the mask? Slide was not visible. The slide is there with you? Now it is visible. Yeah. So are we clear with the use of mask? Yes. Even if you are using your mask, you have to keep your mask continuously whenever you are in the OPD also, when you are not with the patient. But if you are going in the ward, then the mask should be properly used. Should not be removed again and again. Please see to it that there is no gap between the face and the mask. Okay. While in use, please try to avoid touching the mask again and again. Don't try to put your mobile inside it, because the mobile is not free of viruses at all. It is that. Yeah. And don't reuse single-use masks. If you have a reusable mask, you can use it. But if it is a single-use mask, it has to be disposed immediately after you remove it. Yeah. So one question over here. When you're saying mask, Hello. N95 or a triple? Hello. I said when you're talking about the mask, is it N95 or the triple? Excuse me, I'm not getting your question. When you're referring the mask, is it the triple layered mask or the N95 mask? For your purpose, a triple layer surgical mask or a N95 mask, it is one and the same thing. Now, the mask which you are using or which you have got, please ask whether it is a reusable mask or a single time use mask. If it is a single time, please dispose it immediately. And again, as per the biomedical waste, just go to the biomedical waste thing.
Now all our mask and PPE, the other PPE kit, will go in a yellow bag, and preferably it should be a foot operated closed bin. Okay? And you might be having, this is the thing which you going to discard our mask: soiled waste, item contaminated with blood like dressings, chemical waste, your blood bags, lab cultures, but for you it is mostly the PPE kit. What are the components of PPE? It starts from the head cover to the mask and the gloves, the whole gown, the shoe cover, face shield, the goggles. You don't require each and everything to be worn every time. There is a guideline by the government of India, which I think I will share with you. I will show you here also. All the whole PPE kit we are not supposed to wear every time. And there are guidelines who is supposed to wear what and when. Now I've seen many places, even the security guard person standing outside the gate, he is also wearing a whole PPE kit. Now, this is a misuse of a PPE kit. We will actually not get when we really require it. So please use your PPE very judiciously. Yes, mask and gloves, whenever it is required, you should wear it continuously. But we don't require a whole PPE kit to be worn by anybody. And I think in the CCC setting, I don't think anybody should wear the whole PPE kit. Okay, if you are going to the patient's room, then it is okay. But otherwise, I don't think it is required. Yeah. So this is regarding disposal. Red bags is for contaminated recyclable waste. This is for injections and everything, the scalpels and the translucent white box, and the blue bag box is for the puncture and leak proof boxes, which is for the glass ones, vials and everything. This is regarding environmental decontamination. So hand hygiene is important. COVID-19 virus can potentially survive in the environment for several days. So these are the places, patient's room. And I think anybody from the housekeeping department is here? Nurses किंवा housekeeping department वाले कोण आहेत का याचं? Nurses are there, sir. Nurses are. So these are the places, whenever you are telling any person to clean the area, these are the places which, even in the doctor's cabin or even in the ward where the patient are admitted, doctor's cabin and the nurses where they are sitting, cleaning should be, I think it should happen at least twice. Spray वगैरे करतात काय तिकडे ते सोडियम हायपोक्लोराइड? Yes, sir. स्प्रे करत असणार, पण हे जे पार्ट्स आहेत ना जरा बघून घ्या. डोर नॉब्स, बेड रेल्स, लाईट स्विचेस, टॉयलेट एरिया अराउंड द पेशंट, आपलं पण जो टॉयलेट आहे, टॉयलेटचा जो टॅप आहे, these are the things which we frequently touch आणि ते आपण विसरून जातो. Might be one of the reasons why the virus is spread. Yeah. Okay. Cleaning medical equipment before removing equipment for the patient room, it should be disinfected. Does any of the doctor go in the patient room to check the patient? No, sir. No, not any. So this is one thing which we for wanted to ask is. Pardon? We had gone once. Okay. Now, in absence of the manufacturing instructions, ideally प्रत्येक याच्यावरती लिहिलेलं असतं की how to disinfect it. If it is not there, and it has to be cleaned by ethyl alcohol or isopropyl alcohol between 60 to 90%. Yeah. As a hand sanitizer, it is also above 60%. So stethoscope should also be cleaned with that alcohol sanitizer. BP cuff should be washed with alcohol-based disinfectant. Thermometer, I don't think we are using thermometer. आपण ते आता thermal scanner use करतोय. But even if it is used, it has to be cleaned properly. Okay, regarding the trolley, now this trolley business, it is not for us. It is, I think, for the DCHC. Cleaning soiled beddings and towels. आता पेशंट, आय थिंक सीसीसी मध्ये आपण काही क्लीन वगैरे करत नाहीये, पण त्यांचे बेडिंग वगैरे क्लीन करत असेल तर इट शुड बी in 70% ethyl alcohol or 0.5% sodium hypochlorite. The person who is cleaning the soiled linen, he should wear a full PPE. जो साफ करणारा आहे त्याने full PPE म्हणजे घातला तर it is good. Okay. If you are cleaning, how to wash it?
soaked in hot water. Use a stick to stir. समजे कपडे वगैरे आपण धुतात. Empty the drum and soak it in 0.1% chlorine solution for 30 minutes. म्हणजे त्याचा contact is required 30 minutes contact. त्याच्यानंतर it has to be cleaned and dried in sunlight. Yeah. Housekeeping surfaces, regular cleaning and removal of soil dust is required. Okay. Spill management. समजा आपला कुठला पेशंटनी वॉमिटिंग वगैरे केलाय किंवा काहीतरी त्याचं पडलंय तिकडे. It has to be cleaned by wearing gloves. Use disinfectant like hypochlorite, 1% for small spills and 10% for large spills. Clean and disinfect all the surfaces that were in contact. Fogging करू नका. Fogging is usually dangerous. म्हणजे ते aerosol वगैरे उडतात आणि it is not needed. Now, sample collection. I don't think we are doing any sample collection here. But if at all the samples are collected, it has to be in this type of a container. This is the sample. त्याचा तो tube असणार आणि box. So we call it as a triple layer container. And this sample is sent to the lab in cold chain. Cold chain म्हणजे त्याला आपण vaccine carrier मध्ये between 2 to 8 degree centigrade मध्ये पाठवतो. And if it has to be kept for more days, it has to be frozen in -10 to -20 degree centigrade. जास्त period असेल तर -70 तर ते तर आपल्याला नाही आहे. पण this is not for the CCC. If at all you are supposed to send, it has to be in this way. Tube असणार, it's known as a VTM tube, viral transport media tube. तुम्हाला एक vaccine carrier देणार, it can be transported in the vaccine carrier. Or reporting from CCC2. This is the most important thing which is not happening regularly by most of the CCC. Twice a day bad status तुमचा जाणार on the WhatsApp group. आणि line list of 8 to 8 should go every day before 12 PM. This is a request to all of you. आणि हे जे खालचे 3 जे आहेत email ID त्याच्यावरती every day before 12 PM please. 8 AM to 8 AM. Okay. Next day 8 AM to 2 days 8 AM. I think it is clear. याचा स्क्रीनशॉट घ्या. तुमच्याकडून जातोय काय रिपोर्ट एव्हरी डे? सर अजूनही सेंटर चालू नाही झालंय. पण आय थिंक अच्छा हे सगळे राणी सतीचेच आहेत काय? नाही, रामलीला मध्ये पण होतो आम्ही सर. पण रामलीला तर ऑलरेडी चालू झालंय तिथून. येस तिथे जातोय सर, आम्ही करायचो तिथे. एनीबडी फ्रॉम रामलीला? येस सर, मी. हा तर तुम्ही पाठवतात. काय नाव तुमचं? डॉक्टर स्नेहा सर, बट आय एम नाव वर्किंग ॲट राणी सती. अरे बापरे. I was said. Nobody from Ramlila who is presently working now. I don't think so sir. नाही जॉईन केलंय कोणी. अरे मला असं वाटतं की मी रामलीला साठी घेतोय ट्रेनिंग. ठीक आहे. एनिवे सो दिस इज ओके. तुमचं चालू झालं तरी पण प्लीज सी टू इट के दिस रिपोर्ट लाईन लिस्ट ज्याच्यामध्ये रिपोर्ट आपल्याला पाठवायची आहे. दॅट लाईन लिस्ट विल बी शेअर्ड टू यू. येस सर. अजून एक आहे विच इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. देयर इज समथिंग नोन एज केस इन्व्हेस्टिगेशन फॉर्म which is filled for all the positive cases. 2 पानाचा आहे केस इन्व्हेस्टिगेशन फॉर्म. मी डिटेल मध्ये नाही जाणार पण यू विल बी गेटिंग दिस इन्व्हेस्टिगेशन फॉर्म. त्याच्यामध्ये दिस इज समथिंग नोन एज एपिड नंबर. ते तुम्हाला नाही टाकायचं. हे वरचे बॉक्सेस जे आहेत यू आर नॉट सपोज टू फिल. पण नेम ऑफ द पेशंट, एज ऑफ द पेशंट, डेट ऑफ द इंटरव्ह्यू, हेल्थ फॅसिलिटी वगैरे दिस इज सेल्फ एक्सप्लेनेटरी. मी काही डिटेल मध्ये नाही जाणार. नाव आणि ऍड्रेस त्याचा परफेक्ट लिहा. मी नाव पण परफेक्ट विचारा. प्रत्येक आपला केसला आपण एपिड नंबर देतो विच इज नॉट टू बी गिव्हन बाय यू. इट इज समथिंग लाईक कोविड COV, इंडिया IND, महाराष्ट्र MH, मुंबई BMC, year 20 आणि आपण 5 डिजिटचा केस नंबर आहे 00600. मला माहित आहे मुंबईमध्ये आता 18,000 केसेस झालाय. सो आपलं डिजिट सगळे वाढले. नेक्स्ट इज पेशंट क्लिनिकल कोर्स. पेशंट ऑनसेट ऑफ सिम्पटम्स. आता सिम्पटम्स नसेल तर यू कॅन राईट नो सिम्पटम्स. नेम ऑफ द फॅसिलिटी, डेट केस विजिटेड. अच्छा सिम्पटम्स नसेल ना तर यू राईट द डेट ऑफ ऍडमिशन ऑफ द पेशंट.
इथे. Yeah. Date of admission in the isolation facility. Yours is isolation facility. Outcome कधी भरणार when the patient is discharged. Yeah, आणि कधी तो discharge झाला. किंवा you are transferring the patient to a higher center. Yeah. Cause of death, अगर death असेल तर patient symptoms on admission. तर याच्यामध्ये काही पण असेल ना, you please circle it. Just circle इथे A असेल तर A ला सर्कल करा, B असेल तर B ला सर्कल करा. साइन्स एट ऍडमिशन, टेम्परेचर किती असेल, आपण इथे एक्सरे वगैरे काही काढत नाहीये, सो दिस इज नॉट फॉर यू. अंडरलाईंग मेडिकल कंडिशन, कोमॉर्बिडिटी वगैरे असेल नसेल तर प्लीज राईट नो, इथे अदर्स मध्ये नो क्लिक करा. एक्सपोजर हिस्ट्री, ऑक्युपेशन काय आहे त्याचं, वेदर स्टुडंट, बिझनेसमॅन, हेल्थकेअर वर्कर, लॅब वर्कर, एनी अदर असेल तर स्पेसिफाय करा. This is also important. History of contact with COVID-19 case. लॅब कन्फर्म्ड असेल किंवा सस्पेक्ट असेल, म्हणजे त्याला विचारायचं की तुमचा घरामध्ये कोण पॉझिटिव्ह आला आहे काय, त्याच्यानंतर तो पॉझिटिव्ह आला काय, दॅट यू आर सपोज टू फिल. परत इथे एपिड नंबर विल नॉट बी फिल्ड बाय यू. ट्रॅव्हल हिस्ट्री विचारायचं, वुहान वगैरे गेलाय, तिकडे फिश मार्केट वगैरे गेलाय. If there is no travel history, please write the travel history in India. Within India, past 1 month मध्ये तो travel केला आहे की त्यांनी. If there is no travel out of Mumbai, then please don't fill it. Directly lab information. Lab information मध्ये पण I don't think you will be able to fill. This will be filled by some another. या CIF मध्ये clinical course you can write. Hospitalization इथे no येणार, कारण you can write इथे note मध्ये the person is in COVID care center. Yeah. Public health response आहे. So it is a case investigation form which is supposed to be filled for each and every positive case. Public health response is the high risk and the low risk contact. That is also not to be filled by you. तर तुम्ही याच्यामध्ये मेन आहे, this is part A, part B आणि clinical information and then exposure history. These are any travel history. These are the things which you are supposed to fill in the case investigation form. Okay. आपण परत थोडं PPE बद्दल मला डिस्कस करायचं. आय थिंक आय विल ओपन वन मोर थिंग फॉर यू. जस्ट बघा ते परत होतं की नाही. स्क्रीन दिसते तुम्हाला? Yes, sir. दिसते? Yeah. So now this is I think the same. वीडियो नाही, स्क्रीन आहे, वीडियो नाही आहे. डॉक्युमेंट आहे, ईमेल आहे सर. ईमेलच ओपन होतोय. आता काय दिसतंय? हॅलो हॅलो, फोल्डर आहे तुमचा, फोल्डर. ही स्क्रीन दिसते? फोल्डर आहे सर पूर्ण. फोल्डरच दिसते. आणि आपण जाऊया शेअर मध्ये. चला आता क्वेश्चन्स आपण थोडं डिस्कस करूया आपण पीपीई वरती. ते मी काय करणार माहिती आहे, मला somebody of you give me your number,
मी तुम्हाला ते पीपी किटचा जो आहे ना, हाऊ टू घालायचं कसं आणि काढायचं कसं मी तुम्हाला पाठवतो. सो डॉक्टर कोण आहे, डॉक्टर कोमल गुप्ता और डॉक्टर शिरीष किंवा डॉक्टर प्रियंका, आपण सगळेजण अनम्यूट या. काही क्वेश्चन्स असेल तर टेक इट. सर मला विचारायचंय की जे एंट्रन्स असणार ना पेशंटचा. एक सेकंड ना, वन बाय वन प्लीज. हा हॅलो. हा सर, आपल्या सेंटरला जो पेशंटचा एंट्रन्स असणार आणि जो बाकीच्या स्टाफ साठी एंट्रन्स असणार, दॅट शुड बी डिफरंट ना. हा, आयडियली डॉक्टर प्रियंका ना. हा सर. हा, डॉक्टर प्रियंका, आयडियली इट शुड बी डिफरंट. ओके. पण आता प्रत्येक सेंटर मध्ये मॅनेज नसेल तर विल हॅव टू डू सम सेटिंग सो दॅट इट इज डन. ओके. आयडियली एंट्रन्स शुड बी डिफरंट. ओके सर, आणि जे हाऊसकीपिंग क्लिनिंग जे असणार आहे ना सर, तर त्याच्यासाठी आपण किती दिवसानंतरच ते क्लिनिंग आपण ठेवू शकतो सर? कारण की दर ह्याला तर नाही पाठवू शकत ना सर, तेवढं त्यांचे चान्सेस ऑफ इन्फेक्शन जास्त राहणार ना करंटली. कारण की इथे आहे ना राणी सतीला सर, हे एक तुम्ही समजून घ्या, मी राणी सतीला व्हिजिट करणारच मी मंडे, पण प्लीज अंडरस्टँड वन थिंग, व्हायरस काय हवेत फिरत नाहीये. इट इज अ ड्रॉपलेट इन्फेक्शन, सेटल डाऊन ऑन सम सरफेस. तर क्लिनिंग वगैरे तुम्ही रेग्युलरली करा, यूज अ सोडियम हायपोक्लोराइड सोल्युशन. आणि आपल्याकडे जे पेशंट येणार आहे ते मोस्टली दे आर असिम्प्टोमॅटिक. The chances of getting the virus is very less. पण जो व्यक्ती जातोय तिकडे क्लीन वगैरे केलं तर बरोबर. ओके. Sir, I have a question. सर तुम्ही एकदा इलॅबोरेट करू शकता का की पीपीई कधी कोणी घालायचं? Can you just tell that once? ओके. ऍक्च्युअली ते व्हिडिओ होत नाहीये, पण आय विल शेअर यू द डॉक्युमेंट ऑल्सो की कोणी कधी पीपीई घालायचं नाही, कधी कोणी घालायचं, लाईक हाऊ कधी ते नीड पीपीई, ते लोक एक्सपोज होणार आहेत. तर बाहेरूनच जर सपोज कोण फूड देणार असेल बाहेरूनच, तर त्यांनी पण फुल पीपीई घालायचं की ओनली मास्क? बाहेरून कोण फोन किया था, फूड डॉक्टर देणार असेल? इंट्यूबेशन कर रहे थे और डॉक्टर बिजी थे, इसलिए वो मुझसे बात नहीं कर रहे थे. हेलो डॉक्टर सुरभि, योर माइक इज ऑन. डॉक्टर सुरभि, योर माइक इज ऑन. सॉरी. क्वेश्चन आहे की तुम्ही मला असा एक प्रश्न विचारसा, आय विल आन्सर यू. बाहेरून तुम्ही देताय जेवण वगैरे, तर तेव्हा फुल पीपीई घालायची गरज नाही. यू वेअर मास्क, यू वेअर ग्लोव्स, दॅट इज मोर दॅन. ओके. We are परत सांगा की हँड सॅनिटायझेशन. reason we are telling this because it is happening. No, that is what I told you. I have रामलीलामध्ये हे होतंय की फूड बाहेरूनच दिलं जातं, तरी फुल पीपीई इज बीन वोन. So that's why I was asking this. That's why we are asking these questions. No, it is me actually. ही ट्रेनिंग घ्यायची नीडच याच्यासाठी की we should know where and which PPE to wear. Now I will tell you the most important PPE which we are going to wear is a mask and gloves. Okay. So मी ट्रायज एरियामध्ये जिथे मॉडरेट रिस्क आहे तिकडे पण मास्क अँड ग्लोव्ज आर इनफ. डॉक्टर्स चेंबर मध्ये पण मास्क अँड ग्लोव्ज आर इनफ. टेम्परेचर रेकॉर्डिंग स्टेशन मध्ये पण मास्क अँड ग्लोव्ज आर इनफ. ओके. क्लिनिंग फ्रिक्वेंटली टच सरफेसेस, साफसूफ करायला गेलो तरी पण मास्क अँड ग्लोव्ज इज इनफ. आता फुल पीपीईची गरज कुठे आहे ते पण तुम्हाला सांगतो. when it is a ICU care किंवा एरोजल जनरेटिंग प्रोसिजर्स असणार, तेव्हा तुम्ही फुल कॉम्पोनेंट ऑफ पीपीई घातला म्हणजे ऑल द गाऊन, देन इट इज रिक्वायर्ड, अँड दॅट टू इन इनपेशंट सर्व्हिसेस. इतर हे पण बघितलं, व्हॉट आय टोल्ड यू इन प्रिव्हियस, हे पण मी जो सेक्युरिटी गार्ड आहे तो पण फुल पीपीई घालून बसलाय. So in this way we are going to misuse the PPE. Am I clear? Yes sir. अच्छा, अजून आता तुम्ही विचारलं की जेवण द्यायला जातोय, अजून काय असं? टेल मी सम इन्स्टन्सेस सो आय विल टेल यू वेअर टू यूज व्हॉट. सर सो बेसिकली रामलीलाला कसं आहे की फोन बूथ कसा असतो छोटासा, फोन बूथ सारखा एरिया आणि मग पेशंटचं वॉर्ड चालू होतं.
सो ऍक्च्युली डिरेक्ट कॉन्टॅक्ट नसतंच. पेशंटला जेवण, चहा आणि मेडिसिन्स आहेत ना, तर त्या चेंबर मध्ये एक टेबल ठेवलेला आहे, त्याच्यावरती ठेवलं जातं आणि मग पेशंट तिकडनं सगळं घेतात स्वतःहून. तर या कंडिशन मध्ये तुम्ही फक्त मास्क आणि ग्लोव्स घातले, इट इज इनफ. ग्लोव्स तुम्ही ती ऍक्टिव्हिटी परफॉर्म करून यू कॅन चेंज द पेअर ऑफ ग्लोव्स. येस सर, करेक्ट. किंवा बाहेर आला की नंतर तुम्ही परत जाणार नाही ते तुम्ही ग्लोव्स ते डिस्कार्ड करू शकतात विथ प्रॉपर बायोमेडिकल सेफ्टी. Yes, sir. So then one more question, sir. So we are wearing the same clothes आणि हेच घरी घालून जाणार आम्ही. So then what care can be taken for these clothes that we are wearing? Because right now what I am doing is मी गरम पाण्यामध्ये around 1% सोडियम हायपो टाकते आणि 30 minutes साठी सोक करते. So is this okay, or what care can be taken by everybody who are your? I am also doing the same thing. I also go to Kasturba Hospital. I also go for training in all the CCC. Tumcha CCC hai, but I go in DCH and DCH is also. Yes, sir. Correct. Please sir. do what Dr. Sneha, na? Yes, sir. Dr. Sneha ni je सांगितलं ते सगळ्यांनी follow केलं, so we will prevent the infection spread to our relatives and our family members. Please, before entering the house, आता हा question आहे, what home care we should take, बरोबर ना? Yes, sir, Before correct. entering the house, please see to it की आपण आपला hand sanitize करूनच आतमध्ये जायचं. Go directly in the washroom. कपडे वगैरे जे यूज केले अख्खा दिवस ते काढा, सोक करा गरम पाणीमध्ये. सोडियम हायपोक्लोराइड असेल तर त्याचा टाका, नाहीतर आपलं साबणाचं पाणीमध्ये टाकून प्लीज फॉर सम टाइम अँड देन यू कॅन वॉश. आपले जे बिलॉंगिंग्स आहेत म्हणजे मोबाईल वगैरे, तर मला असं वाटतं की ते पण आपण सॅनिटाईज केलं तर थोडं अल्कोहोलचं सॉल्युशन आहे कॉटन वरती घेऊन ते पण प्लीज करा. आणि हँड हायजीन प्लीज ठेवा. कीप ऑन रिपीटिंग इट मेनी टाइम्स. हँड सॅनिटायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. का होतोय काय माहिती, आपण फुल कॉम्पोनंट ऑफ पीपीई घालतो, बट देन वी इन अ फॉल्स सेन्स ऑफ सेक्युरिटी की मला आता काहीच नाही होणार, आणि आपण जे हँड सॅनिटायझेशन आणि ते जे रेस्पिरेटरी एटिकेट्स आपण फॉलो करत नाही. बिकॉज ऑफ दॅट the virus is spreading. I have seen a person who is wearing a full PPE throughout a very long period of time आणि तो पण इन्फेक्ट झालाय कारण हँड सॅनिटाईज करत नाही. Sir, one question. हॅलो, एक सेकंड. फुल पीपीई घालून तुम्ही मोबाईल वरती बोलतात. पीपीई इज टू बी युज्ड ओनली व्हेन यू आर डीलिंग विथ अ पेशंट. तुम्ही चेक करायला जातायत, एक्झामिन करायला जातायत, आणि पीपीई नंतर आपल्याला काढायचं आहे तिथे. आपण तोच पीपीई घालून अख्खा दिवस फिरतोय. इट इज नॉट युजफुल. आय हॅव सीन पीपल वेअरिंग द पीपीई किट आणि CCC2 मध्ये जाऊन म्हणजे समजा त्यांचा बेड आहे तिकडे जाऊन आराम पण करतात. काय फायदा आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Sir, one question I had. There are some patients, because of some reasons, in spite of being positive, they have been home quarantined. Okay. So when we go to visit them, what are the precautions we need to take? Okay. Now, the home quarantine जे आहे ना patient, I think it is in the new guidelines. I will tell the MOH also to share with you all the new guidelines. Home quarantine, a person त्याला तेव्हा करणार when he has a separate. Okay. म्हणजे what you are telling is a positive patient. Yes, a positive patient because. Understood. I got your question. Home quarantine patient जो आहे तो समजा तो कुठे, where is this thing useful? When he is staying in a place ज्याच्यामध्ये त्याचा separate bed आहे and he has a separate toilet which he is using, which is not to be used by other family members. Okay. त्याला तुम्ही भेटायला जातायत तर तो पेशंट तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये, he should never come in your contact. म्हणजे तो बाहेर पण नाही आला पाहिजे. होम क्वारंटाईन पेशंट फिरतोय म्हणजे he is not home quarantine. तो बाहेर फिरतोय म्हणजे something wrong. But stamping करायला आणि then you need to get exposed, no? Home quarantine म्हणजे hey, tell me the म्हणजे. So the case is a PNC 5 days delivered 5 days. Okay, so that is why the patient has been kept as a home quarantine. Now the staff has to go to do stamping and other procedure.
ओके, ठीक, समजलं मला. आता त्या कंडिशन मध्ये तुम्ही मास्क आणि ग्लोव्स घाला. That is sufficient, no? Yes, that is sufficient. Okay, okay. मला तेच Thank you. सांगायचं, प्लीज घाबरू नका. PPE, whole PPE kit is to be worn only when the patient is in ICU, critical care. There is a chances of the doctor or the nurse exposing to the body fluids. है ना, तो पेशंट खोकतोय, शिंकतोय, तेव्हा आपल्याला फुल कॉम्प्लिमेंट ऑफ PPE ची गरज आहे. आपण जे करतोय इज ऍक्च्युअली लो रिस्क प्रोसिजर CCC मध्ये, तर तेव्हा मास्क आणि ग्लोव्स इज इनफ. Okay, thank you, sir. Thank you so much. नंतर ते ग्लोव्स तेव्हा तुम्ही काढतात किंवा घालतात त्याचा आधी प्लीज हँड वॉशिंग अगेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. Yes, sir. Yes. एनी अदर क्वेश्चन? आपला नर्सिंग स्टाफला काय विचारायचं सर असेल? ANC आणि PNC पेशंटला आपण इथे ऍडमिट करू शकतो का? कॅन यू रिपीट इट? सर कॅन वी ऍडमिट ANC and PNC पेशंट्स इन दिस? ANC आणि PHC चा क्वेश्चन आधी पण आला होता. आय थिंक टेक समबडीज मोबाईल नंबर. मला तुमचा मोबाईल नंबर द्या. मी जरा नवीन गाईडलाईन्स काय आलेत कालचे ते बघून तुम्हाला विल गेट बॅक टू यू. So Dr. Priyanka, you can share your mobile number since you are the facility in charge. Yeah, I'll share. डॉक्टर प्रियंका ना? हाँ sir, I'll share my number sir. I have your number. यू हॅव माय नंबर ना? यू शेअर. Yes sir. तुम्हाला तो, आणि मी जो व्हिडिओ पाठवू ना डॉक्टर प्रियंका तुम्हाला रिगार्डिंग PPE कसं घालायचं, काढायचं, तर ते व्हिडिओ प्लीज जरा सगळ्यांना शेअर करा. आय एम नॉट एबल टू डू इट ऑन माय स्क्रीन, तुम्हाला ते बघायला होत नाहीये. पण PPE किट इम्पॉर्टंट आहे. इफ यू आर वेअरिंग द होल PPE किट, तर द डोनिंग अँड डॉफिंग, घालायचं एरिया आणि काढायचं एरिया शुड बी डिफरंट. Yeah, that we have insured over here. That Pardon? has been insured. That has been insured over here. कारण आपण जेव्हा काढतोय इट इज अ पोटेन्शियली हार्मफुल थिंग, म्हणजे तो द किट माइट बी इन्फेक्टेड. तर ते काढायचं आणि काढल्यानंतर दॅट शुड बी इमिजिएटली गोइंग इन द येलो बायोमेडिकल वेस्ट बॅग. ओके. So one thing is the PPE जे सेट येत आहेत फुल सेट, त्याच्यावर जी बॅग येते दॅट इज रेड कलर्ड. That bag is red color. येलो बॅग सप्लाय करत नाहीये फ्रॉम वॉर्ड? येलो बॅग सेपरेट सर, पण PPE किटच्या आतमध्ये रेड बॅग्स येत आहेत. अच्छा, ठीक आहे. सांगितलं की रेड बॅग एक्सेप्ट नाही करत आहेत, यू पुट इट इन द येलो बॅग ओनली. मी डॉक्टर रुजुता बरोबर बोलून घेतो regarding this. So Dr. Prashant, this brings me back to one of the question is round किती frequently घेतले पाहिजे ward मध्ये जाऊन? Is it necessary in the CC2 facility? I don't think त्याच्यामध्ये काही गाईडलाईन्स आहेत की राऊंड किती वेळा घेतला पाहिजे. कारण का we have around 150 patients a setup आहे. There will be only one doctor. तर आपण प्रत्येक पेशंट नाही म्हटले 2 ते 3 मिनिटं तरी घालवायचे. That will 150 into 3 is 450 minutes. तीन वेळा राउंड्स घेतायत तुम्ही? नाही, जर मी एका पेशंटला 2 मिनिटं केले, 150 पेशंटची फॅसिलिटी आहे. That way you are calculating. So that calculation goes to 300 minutes and above. That will be almost 5 hours of only round taking. Rounds किती वेळा घ्यायचं? This also I will get back to you. Yeah? Any other query? Or is it not like able to answer right now? I will get back to you very soon. Hello. So is there any guideline like if it is a 150 patient? No, that's what I'm getting your question. I will note it down. आणि तुमचे जे सेंटर इंचार्ज आहेत डॉक्टर प्रियंका ना? Yes sir. Please send me all these questions. I will get back to you with an official answer. I mean to say. Yeah. Okay, sir. Okay. And one suggestion. I am also from a public health background. What is lacking over here, which I have seen elsewhere in other programs, is supportive supervision. At least that is what I have observed. The trainings happen, everything happens, but there is no. I'm not sure if there is a central team which visits the. There is no supervision. And looks into if it is being implemented. So supportive supervision has to be there. That is something which is there. Lacking. Yeah. Okay.
Anything else? हॅलो हा, नर्सिंग स्टाफला काय सपना मात्रे ना? हा बोला. हॅलो हा बोला. Sir, Dr. Shilpa here. Sir, I wanted to ask if there is any certain guideline regarding how many doctors should be present for a minimum bed hospital. Like if we are having 150 bedded How many hospital. doctors should be posted there? Yes, sir. At a time, sir. At a time. At a time, no? How many doctors? Because They sir, don't have, they have handling a not come with any 150 of these bed, guidelines. Huh? sir, handling a 150 bedded I area understand. hospital. I understand. Thank you, sir. I understand. This has to be discussed at the higher level, because I understand that as the number of patients will increase, there will be CCCs who can cater to 500 or 1000 patient hospitals. So at that time, how many doctors should be there? Even 150 is not a small figure. Yeah? Yes, sir. Sure. So from the nursing staff, कोणाला काय questions आहेत काय? तुम्ही unmute करून. I think we have very less time with us. This cannot go indefinitely. Just Nursing wanted staff to मध्ये ask, कोणाला काय Dr. विचारायचं Manish, when are you असेल? planning to visit on Monday? A big question mark, because I also don't know Monday what I am doing. Yeah, so I will try to come maybe early morning or late in the evening. So that when you are all of us here, if the on duty doctor listens to what you are going to say, the others will not understand it properly. So if we know what time we are going to come, I will tell Dr. Priyanka before I come. Okay, sir. all doctors will be available at the facility at the same time. Yeah. Okay. हॅलो Yeah. सर ड्युरिंग मेडिकेशन आणि आम्ही SpO2 घेतो तेव्हा पण फक्त ग्लोव्ज आणि मास्कच वेअर करायचं आहे का आम्ही? Yes, madam. Yes. सर मग आमचं एक्सपोजर येणार त्याच्यासाठी फक्त इनफ आहे का ते? इनफ आहे, त्यामुळेच मी बोलतोय ना. हे बघा, the virus is going to enter. Hello. So, sir, you are not providing PPE for that. You are not providing PPE for that. PPE for what? मी नर्स बोलते. बोला. जाणार मेडिकेशन साठी, टेम्परेचर साठी. त्यासाठी आम्हाला PPE नाही देणार, फक्त ग्लोव्स आणि मास्क इनफ फॉर दॅट. हे बघा, देणार नाही असं नाहीये. इनफ काय आहे आणि व्हॉट इज मिनिमम रिक्वायरमेंट ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. मला एकच म्हणायचं आहे की जो रॅशनल पीपी यूज आहे तो तुम्ही करा. जिथे गरज आहे तिकडे नक्कीच घाला. ठीक आहे. पण प्लीज डोंट मिसयूज द अख्खी पीपी प्लीज मिसयूज करू नका. जिथे गरज आहे तिकडे आपल्याला घालायलाच पाहिजे. आता समजा एक डॉक्टर राऊंड घेतो किंवा नर्सिंग स्टाफ कंटिन्यूस आतमध्ये जाऊन राऊंड घेतो, तिकडे घाला तुम्ही. पण जसं सांगितलं मला कोणीतरी आता की तिकडे आपण पेशंटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतच नाहीये. बाहेर तुम्ही मेडिसिन्स आणि ते ठेवताय, पण तेव्हा मास्क घालायचं काय, तेव्हा अख्खं पीपी घालायचं काय गरज? इनफ. ओके. नाही आतमध्ये विचारते मी, बाहेर देतोय कोणी, बट इनसाइड द वॉर्ड. हा, तुम्ही कसं याच्यामध्ये पीपल आर नॉट अंडरस्टँडिंग कुठलं काय कधी घालायचं. आणि पटकन समोरून काय होतं माहितीये, आम्ही काय माणूस नाही आहे, आम्हाला काय नाही आहे, आम्ही नाही घालायचं काही. वी आर मेडिकल पॅरामेडिकल स्टाफ, अंडरस्टँड व्हॉट टू वेअर वेन. पीपी खूप सारे, तरी पण इट हॅज टू बी यूज प्रॉपरली. आणि Dr. Paresh, I'll tell you one thing which we have observed is, for example, what we observed at Ram Leela, I used to visit in Aquath Leprosy without the PPE kit inside the ward. पण इकडे जेव्हा मी रामलीलाला आलो त्यावेळेला तिकडे म्हणजे नुसतं स्टेप जरी केलं तरी सुद्धा पीपल वर लाईक इन पॅनिक. तो पीपीई किट सगळे घालतात आणि त्यांना सांगण्यात आलेलं की डॉक्टरनी जवळ जायचं नाही, स्टाफ नर्सनी जवळ जायचं नाही, जे काय करायचं ते वॉर्ड बॉय करणार. So if such practices are there, it will get replicated. That is what is. I am telling you. I am saying there has. काय होतं ना, Dr. What's your name? Dr. Shirish. Dr. Shirish, what you are telling is absolutely right.
हे बघा मी जेव्हा सांगितलं ऍट दॅट टाइम आय टोल्ड की जेव्हा इफ यू आर डीलिंग विथ अ पेशंट जो सिरियस आहे आयसीयू मध्ये तुम्ही जाताय तेव्हा खरंच गरज आहे पीपीईची. इव्हन इफ यू आर टेकिंग वॉर्ड मध्ये राऊंड, आता तुमच्याकडे जे पेशंट आहे दीज आर नॉट सिरियस पेशंट, चान्सेस ऑफ इन्फेक्शन इज व्हेरी लेस. असं 0 नाही पण इट इज लेस. त्या कंडिशन मध्ये इफ यू वेअर अ मास्क अँड ग्लोव्स इट इज इनफ. But what I'll tell you what will happen. For example, if some of my housekeeping or nursing staff is say speaking to other facilities, आणि जर तिकडे तसा मिसयूज होत असेल पीपीचा, irrational use of PPs, I won't say misuse, it is irrational use of PP which is happening, then that gets over there saying की त्या तिकडे देतात PP आमच्याकडे का नाही देतात, आपण डॉक्टर डॉक्टर शिरीष अजूनपर्यंत तेच होतोय ना. That's the reason I am saying there is a need for a supporting supervision where there are malpractices happening. Stop them so that it is. I will tell you one thing, Dr. Sirish. मी आता ट्रेनिंग देणार, स्टाफला सांगणार कुठे घालायचं कुठे नाही घालायचं. Is everybody going to follow it? At least झालोय आणि आपण कोणाला एकदम ऍक्शन नाही ना. आपण एवढे पॅनिक झालोय की आपल्याला वाटते की आपण पीपी नाही घातली तर मला इमिजिएटली मी इन्फेक्ट होणार. तसं नाही. आपल्याला हँड वॉशिंग, हँड सॅनिटायझेशन, मास्क यूज हे सगळं प्रॉपर केलं तर व्हायरस येणार नाही. इनफॅक्ट इफ यू यूज द होल why conducted a round in the Ramlila. I am telling you, conducted a round inside the ward in Ramlila, and the only reason why I conducted it was for the ward boys who were there sitting outside to remove their panic. पण ते कंडक्ट नंतर पण तुम्ही केलं ते खूप चांगलं केलं. पण आर एव्हरीबडी गोइंग टू फॉलो व्हॉट यू हॅव टोल्ड? I agree. But then this is also because I'll tell you this is why this is happening is because the misinformation being spread. Like you have been very clear about when to use what PP. And that is not प्रियंका मी तुम्हाला ते रॅशनल यूज ऑफ पीपीई चा शेअर करतो. Please share it with आता ideally ना मी I had shared these documents on the WhatsApp group of Ramlila, but somehow that is not being acted upon. नाही ना ते बघूया आपण कसं करायचंय. मला फक्त एवढंच की आपलं कुठला पण स्टाफनी घाबरून काम नाही करायचंय. Can I have your number? Yeah, Priyanka, you have it, na? Yes, sir, I am having your number. I'll share it on the group. Priyanka, can you share on the group? Yeah, I'll share it on the group. I will like to, I will tell the MOS to make our Ramlila or whatever your Rani Sati ka ek chota sa WhatsApp group. Okay, so we already have a group. We have already have. This is a Rani Sati group only, sir. कोण आहे त्याच्यामध्ये? डॉक्टर शिरीष. नाही वॉर्ड वरून कोण आहे? वॉर्ड वरून वॉर्ड मध्ये डॉक्टर अजय, डॉक्टर रुचिता. हा तर यू कॅन ऍड मी इन दॅट. डॉक्टर रुचिता. ठीक आहे आपण एंड करूया. ऑलमोस्ट 1.5 तास झालाय. स्टाफ प्लीज घाबरू नका. मी तुम्हाला जे पाठवतो पीपीई किट, पण मला एकच अजून रिक्वेस्ट आहे की हँड वॉश प्लीज प्रॉपरली करा. पीपीई किट लोक इन्फेक्ट होत आहेत. आपण हँड वॉश प्रॉपरली केली आणि वी टेक ऑल द मायनर प्रिकॉशन्स तर व्हायरस येणार नाही आपल्याला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. थँक्यू.